या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। पुण्यामधली आकडेवारी आपण पाहूया। भाजप 47, शिवसेना 0, मनसे 0, ठाकरे 0, त्यानंतर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर। सगळ्यात मोठा धक्का अजित पवारांना, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर। अजित पवार आणि शरद पवार यांची आघाडी या ठिकाणी काहीही करिश्मा करू शकलेली नाहीये। अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर आहे, तर या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खाते उघडता आलेलं नाहीये। पुण्यामधलं चित्र आपण या ठिकाणी पाहताय। मशीन बदलली गेल्यानं दादा गटाच्या रुपाली पाटील यांचा आरोप केला जातोय। पुण्यातली ही अपडेट समोर आली आहे। थांबवण्यात आलेली आहे। पुण्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहतो। न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्र मतमोजणी केंद्रावर या ठिकाणी मतमोजणी आता थांबवण्यात आली। मशीन बदलली गेली। दादा गटाच्या रुपाली पाटील यांनी हा आरोप केलाय आणि गोंधळाच्या नंतर मतमोजणी जी आहे ती आता थांबवली गेलेली आहे। मोठी अपडेट समोर येते। पुण्यातून न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावरती मतमोजणी ही थांबवण्यात आली आहे। मशीन बदलली गेल्यानं दादा गटाच्या रुपाली पाटील यांचा आरोप आहे। तर यानंतर मतमोजणी या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे।